मुख्यमंत्री फडणवीस सध्या पाहणी दौऱ्यावर आहेत। फडणवीसांनी वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली। कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वाकांक्षी असल्याचं त्यांनी म्हटलंय। ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीला जाताना खासदार संजय पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाला। विक्रोळी महामार्गावर संजय पाटील यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। धुळे महानगरपालिका विरोधी पक्षनेते पदावर एमआयएमनं दावा कायम ठेवलाय। सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्यपणे विरोधी पक्षनेते पदाची निवड केली तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा एमआयएमनं दिलाय। संजय राऊत सतत विरोधाभासी वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही अशी टीका संजय शिरसाटांनी केली। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर खासदार नागेश आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यासोबत कोणतंही ऑपरेशन झालं नसून मी ठाकरे गटाचा निष्ठावंत आहे असं आष्टीकर म्हणाले। ओबीसींच्या 27 जातींना राज्य आरक्षण असताना केंद्र सरकारच्या यादीमध्ये आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय असं वक्तव्य परिणय फुकेंनी केले। याबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही फुके म्हणाले। मनोज जरांगेंनी आमदार रोहित पवारांची भेट घेतली। सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जरांगेंनी पाठिंबा दिला। मंत्री गिरीश महाजन पंढरपुरात जाऊन रोहित पवारांची भेट घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या, मात्र रोहित पवारांची भेट घेण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं महाजन म्हणाले। शेतकरी कर्जमाफीची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। उलट दोष काढून योजना कशी अशी चुकीची आहे हे दर्शवण्याचं चुकीचं काम रोहित पवार करताय अशी टीका गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली। जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक संपन्न झाली। बैठकीला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, रक्षा खडसे यांच्यासह महायुतीचे खासदार आमदार उपस्थित होते। विकास कामासाठी पंकजा मुंडेंच्या नावानं पैसे उकळले जात असल्याची तक्रार जालन्यातील सरपंचानं केली। यावर मंत्री पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला। पंढरपूर येथे आंदोलनस्थळी रोहित पवारांची त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली। रोहित पवारांची तब्येत पाहून त्यांची मुलं, आई-वडील भावूक झाले। सभापती राम शिंदे यांच्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावर रोहिणी खडसेंनी टीका केली आहे। यावर रेव पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्त्व काय समजणार असा पलटवार राम शिंदेंनी केला आहे। जळगाव जिल्ह्यात उमेदवार ठरवण्याचा अधिकार मंत्री गिरीश महाजनांचे असा टोला रक्षा खडसेंनी लगावला। यावर उमेदवार कुणा एकाचा नसून पक्षाचा असतो असं उत्तर महाजनांनी दिलं। रोहित पवारांना त्यांच्या डॉक्टरांनी डाएट प्लॅन दिला असेल, 2 दिवस झाले तरी ते बारीक होताना दिसत नाही अशी टीका नितेश राणेंनी रोहित यांच्या अन्नत्याग आंदोलनावर केली। पंकजा मुंडेंनी मराठवाडा दौऱ्यात रेणुका मातेची ओटी भरून महाआरती केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली। अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार हरजित देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। त्यांच्यावर पैसे घेऊन रुग्णालयात दाखल झाल्याचा गंभीर आरोप पक्षातूनच झाला होता। रोहित पवारांचं आंदोलन केवळ जरांगेंची स्टाईल मारण्याचा प्रयत्न आहे अशी घणाघाती टीका परिणय फुकेंनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे यांना कोणतं प्रपोजल दिलं यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली होती। यावर बाबाजी काळे यांनी खुलासा केलाय। मुख्यमंत्र्यांनी विकास कामांच्या बाबतीत प्रपोजल दिलं असं ते म्हणाले। संजय राऊतांच्या लांडगे या टीकेला शीतल म्हात्रे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राऊत दुसऱ्यांच्या शिकारीवर जगणाऱ्या तरच प्राण्यासारखेत असं त्या म्हणाल्या। मातोश्रीवरील बैठकीला मोजके 3च खासदार होते, त्यामुळे एवढी वल्गना करू नये, त्यांच्यावर हम दो हमारे दो अशी वेळ आली होती अशी टीका नितेश राणेंनी केली। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली। मंत्री मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली।